नमस्कार, मी संजय निवळकर, निवळी उपसरपंच. दिनांक 20 तारीख 2026 मध्ये आपल्याला परवा दिवशी एक निवळीतील जनतेने आणि काही कार्यकर्त्यांनी आणि जमून तिथे उड्डाणपुलाबद्दल एक विषय घेतला होता. त्या संदर्भात मी आज बोलणार आहे. मी तत्पूर्वी आपल्याला थोडासा सारांश पाठचा सांगू इच्छितो. 18 जुलै 2024ला नारायणराव राणे साहेबांना मी पत्र दिलं होतं. ते पत्र असं होतं की आपल्याला उड्डाणपूल रद्द व्हावा निवळीचा आणि बाजारपेठ वाचावी यासाठी आपण पत्र दिलं होतं. त्यानंतर 21 डिसेंबर 2024ला शेकडो कार्यकर्त्यांसहित मी निवळी उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी ती मागणी लावून धरून आपण निवळी उड्डाणपूल रद्द करावा यासाठी आंदोलन केलं होतं. आणि त्यानंतर किमान 1 वर्ष हा उड्डाणपुलाचं काम हे स्थगित होतं. उड्डाणपुलाचं काम कोणत्याही पद्धतीनं, आजूबाजूचे रस्ते चालू होते, उड्डाणपुलाचं काम कोणत्याही पद्धतीने चालू नव्हतं. त्यानंतर 1 वर्षानंतर प्रशासकीय वरिष्ठ काही अधिकाऱ्यांनी उड्डाणपुलाचं काम पुन्हा चालू करायला लावलं. त्यामध्ये ते चालू करत असताना मी ज्यावेळेस आपण जो मुद्दा लावून धरला होता 1-1.5 वर्षापासून आणि माननीय निलेश साहेबांना, खासदार नारायण राणे यांना मी जी पत्र दिली होती त्यानुसार आपण हे काम रद्दच व्हावं किंवा उड्डाणपूल रद्दच व्हावा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून 18 तो उड्डाणपूल पुन्हा चालू करावा म्हणून शासनाची मागणी होती. शासनाचं सगळं ते परिपत्रक जाहीर होतं, त्यानुसार ते काम चालू करण्यात आलं. मग तिथे आज 20 तारखेला ज्या लोकांनी आपल्याला ते आंदोलन करण्याचा, जो धरणे आंदोलन करायचं आहे किंवा इतर गोष्टी आम्हाला हव्यात किंवा त्यासाठी आम्हाला प्रशासन मदत करत नाही, अशा पद्धतीनं 20 तारखेला जे परशुराम कदम यांनी जो तिथल्या 20-25 लोकांना घेऊन जो शुक्रवारी एक बाईट दिली, पत्रकार परिषद घेतली आणि बातम्या पसरवल्या की जेणेकरून ह्या लोकांना हे हवंय ते हवंय. मग ह्या सगळ्या आंदोलनामध्ये, 1-1.5 वर्षाच्या आंदोलनामध्ये ही सगळी लोक जी आहेत ती माझ्यासोबत का ना आली, हा पहिला प्रश्नचिन्ह. दुसरा विषय म्हणजे हे जेव्हा उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी जेव्हा आम्ही मागणी करत होतो आणि उड्डाणपूल खरोखर 1 वर्ष स्थगित असताना जे चालू काम झालं त्यावेळेस ही लोक स्वतः रोखायला होती आम्हाला की उड्डाणपूलच आम्हाला पाहिजे. मग तो उड्डाणपूल, मग त्यांनी तेव्हा अभ्यास केला नव्हता का की तो उड्डाणपूल रद्द करायला का आपण करतोय किंवा तशी मागणी का आहे. तर या पद्धतीनं त्यांनी तो विषय केलेला आहे. दुसरा एक विषय म्हणजे त्यानंतर आपण जवळजवळ 6 डिसेंबर 2025ला पुन्हा नितीनजी गडकरी साहेबांना स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी आपण नागपूरला जाऊन भेट घेतली साहेबांची आणि त्यांना स्पष्ट ह्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य काय आहे, आमची निवळी बाजारपेठ कशी वाचणार आहे आणि या उड्डाणपुलामुळे तिथल्या जनतेचं काय नुकसान होणार आहे हे सगळं सांगितलं. त्यानंतर साहेबांनी स्वतः स्पष्ट सांगितलं की उड्डाणपुलाचं काम होऊ दे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे काय स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याच्यात जे काय बदल करायचे ते आपण करून 100% आपल्याला देऊ. मग त्यानुसार आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, पालकमंत्री साहेबांना पण 6 डिसेंबर 2025ला मी पत्र दिलं होतं. त्यांनी पण सहकार्याची भूमिका दाखवली की आपल्याला जे उड्डाणपूल होतोय तो होऊ दे, त्यानंतर आहे ना आपल्याला जे करायचं आहे बदल ते आपण करू. मग या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही हे सगळं करत असताना उगाच काहीतरी आपल्याला 20 तारखेला तो जो घटना घडली म्हणजे संध्याकाळी 20-25 लोकांना घेऊन जो काय विषय केला तो चुकीचा आहे विषय. आणि त्याचा आता तुम्हाला याच्या अगोदर हा सगळा विषय, तुम्ही सत्तेत होतात, तुम्ही पदावर होतात, मग या विषयाचं गांभीर्य आपल्याला कळलं नाही का त्यावेळेस. म्हणजे अशा पद्धतीनं गावातल्या लोकांना कुठेतरी काहीतरी चांगलं होतंय. आता जर उड्डाणपूल होतोय, शासनाने तो होऊ घातलेला उड्डाणपूल आहे, होतोय आता पूर्ण, म्हणजे जवळजवळ 90% होत आले. मग त्याच्यामध्ये आपण अशी मागणी केली प्रशासनाकडे की आपल्याला रावणंगवाडीमध्ये शाळेच्या समोर हा एक अंडरपास पाहिजे. तो अंडरपास आपल्याला शाळेतल्या मुलांना ये जा करण्यासाठी आणि मोठ्या व्हेकल जातील अशा पद्धतीचा पाहिजे, म्हणजे जवळजवळ 20 ते 30 फुटाचा तो अंडरपास. आता निवळीमध्ये नित्यानंद हॉटेलच्या समोर मालपवाडीत जाणारा जो रोड आहे त्या रोडवर समोर जवळजवळ एक 8 ते 10 फुटाची चिंचोळी ठेवलेली आहे. त्यावर त्यांनी सांगितलंय की तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतात, अपघात होऊ शकतात. तर ते अपघात होऊ शकतात तर ती पादचाऱ्यांसाठी ठेवलेली जो काय मार्ग आहे तो पायी प्रवास करण्यासाठी आपण इकडून तिकडे जाण्यासाठी ठेवलेली आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत अशा भासवत त्याने जे परवा दिवशी
मी धरणे आंदोलन करणार आहे, तुम्ही लोक सगळे तुम्ही माझ्यासोबत आहात ना, असा जो केविलवाना प्रयत्न केलेला म्हणजे उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे असं मला वाटतं. यामध्ये आपण वारंवार सगळं शासनाला दिलेलं आहे, शासनाकडे त्यांनी त्याची माहिती घ्यावी आणि त्यानंतर गावातील लोकांना, जनतेला वेठीस धरून त्यांनी हे आंदोलन करावं. माझ्या मते माझ्याकडे शासनाचं हे पत्र सुद्धा माझ्याकडे आहे. शासनाला मी 5 मुद्द्यांवर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की 5 मुद्द्यांमध्ये म्हणजे आराखड्यामध्ये बदल करून ते 5 मुद्दे आम्हाला तयार करून द्यावेत. पण त्याच्यामध्ये मला माझ्या नावानिशी पत्र आलेलं आहे की तुम्हाला ते मी पत्र देतो सगळी. एक, हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय असून तो सांबा विभागाकडे संपर्क करावा, हा एक. त्याच्यापैकी 4 मुद्दे त्यांनी अॅन्युअल प्लॅन मध्ये घेतलेले आहेत. तर अॅन्युअल प्लॅन मध्ये घेत असताना ते आपल्याला आता जो उड्डाणपूल जो आहे तो होणार आणि त्याच्यामध्ये काही दिवसांनी म्हणजे 6 महिन्याने किंवा वर्षभरानं आपल्याला हा पुन्हा एक जो आराखड्यामध्ये जो स्ट्रक्चरल ऑडिट करून जे काय करायचं आहे त्याच्यात बदल करायचे ते आपल्याला नक्की मिळणार. म्हणून माझी आपल्या माध्यमातून निवळीवासियांना एवढीच विनंती आहे की सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब सुद्धा आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे सुद्धा आणि या दोन्ही जिल्ह्यांचे खासदार सन्माननीय नारायणराव राणे जी सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि या सगळ्या जो बदल करण्यामध्ये जो विषय आहे तो त्यांनी हातात घेतलेला विषय आहे. आपण तो प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे पोहोचवण्याचं काम केलं, निवळीची वातात काय होते, परंतु हा त्यांच्या हातात विषय घेत असताना सुद्धा हे जे काय चाललेलं षडयंत्र आहे की धरणे आंदोलन करणे वगैरे, तर ह्याला काय किंमत देण्यासारखा विषय नाही. प्रशासन आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन करतंय, व्यवस्थित आपले प्लॅन जे काय आम्ही मागणी मागतोय ते प्लॅन वरती पोहोचवतोय. त्यांचे प्लॅन आखलेले आहेत, आराखडे तयार आहे. मग त्या पद्धतीने त्यांना सुद्धा वेळ देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आज मी या संदर्भात जी प्रेस घेतली ती याच कारणामुळे की त्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे आणि त्याच्यामध्ये उद्या ह्या मागण्या मंजूर झाल्या की हेच लोक आपल्याला सांगणार की बाबा हे आम्ही केलं, आमच्यामुळे झालं. तर हा केविलवाना प्रयत्न परशुराम कदम यांनी करू नये. पराभवानंतर दुसरं कुठलं काम नसेल तर त्याने अन्य काहीतरी कामं शोधावीत किंवा अन्य काहीतरी कुठल्या तरी मुद्द्यांवर चांगलं बोलावं. परंतु हा मुद्दा 2 वर्षापासून आम्ही लावून धरलेला आहे आणि तो शासनाच्या माध्यमातून हा परिपूर्ण होईल एवढी निवळीवासियांना आणि तिथल्या जनतेला मी ग्वाही देतो. धन्यवाद.